हा जो ट्रेड घेतला आहे, हा ट्रेड फक्त सपोर्टवर बाय केलेला आहे. तर हे जे सपोर्ट मार्केटनं बनवलं आहे, तर त्या सपोर्टवर बाय केलेलं आहे. जो एस-एल राहील या ट्रेडचा, हा याचा लो राहील. मॅक्सिमम 24 ते 25 पॉईंट येतो. एस-एल 26 पॉईंट येतो मॅक्सिमम आणि हा याचा एस-एल राहील या लोच्या खाली आणि याचं जे टार्गेट राहील ते 1:1.5 माझ्या रिस्क रिवॉर्डनुसार. जे मी माझा रिस्क रिवॉर्ड येतो, माझा 1:1.5 रिस्क रिवॉर्ड ज्याचं टार्गेट राहील ते ही लेवल राहील. तर बघूया आता स्टॉप लॉस येतो की टार्गेट येतो. कारण एंट्री तर झालेलीच आहे आता मार्केटमध्ये. आता एंट्री झाल्याच्यानंतर आपल्याला फक्त 2च गोष्टीसाठी वेट करावं लागतं. एक तर टार्गेटसाठी, नाहीतर स्टॉप लॉससाठी. ओके. त्याच्यामध्ये तर आपण दुसरं काहीच करू शकत नाही. तर आता इथे 2 लाईन मार्क करून घेऊया. हा एक झाला टार्गेटचा आणि हे काढून टाकतो मधातलं. हा झाला टार्गेटचा आणि झाली एस-एलचा. ओके. तर बघूया आता काय होतंय. आणि ही जी कॉल घेतला आहे, हा 24,250चा कॉल घेतला आहे. सध्या बघू शकता तुम्ही ₹44-45 जे लॉस प्रॉफिट चालू आहे. तर मॅक्सिमम लॉस याच्यामध्ये सध्या याच्यामध्ये मॅक्सिमम लॉस अजून किती दाखवला होता बघावं लागेल आपल्याला. तर एंट्री जी झाली आहे ती 9:53ला झाली आहे. तर माझा अजून एक रूल आहे, 15 मिनिट ट्रेड होल्ड. 15 मिनिटानंतर मी ट्रेड क्लोज करतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉफिट हो, लॉस हो, काही संबंध राहत नाही. सध्या जर बघू शकता तुम्हाला मॅक्सिमम लॉस दाखवला आहे, तर ₹302 दाखवला होता. ओके. 15 मिनिटानंतर ट्रेड हा एक्झिट केला जाईल. तर आता जे मार्केटमध्ये 9:56 टाईम झालेला आहे, तर याचा एक्झिट टाईम जे राहील 15 मिनिटनंतर 10:08 हा एक्झिट टाईम राहील. तोपर्यंत मार्केटमध्ये टार्गेट येते का एस-एल येते त्यानुसार आपल्याला वेट करणं आहे. दुसरं आपल्याकडे काही ऑप्शन नाही. तर इथे एक बाय करण्याच्या मागचं जे मेन रिझन आहे, मार्केट एका सपोर्टवर आलेलं आहे. हा सपोर्ट जर बघत असाल तर 1 हॉवर टाईम फ्रेमवर हा सपोर्ट मार्क केलेला आहे. माझ्या ॲनालिसिसनुसार होऊ शकते गलतपणे, पण माझ्या ॲनालिसिसनुसार हा सपोर्ट मार्क केलेला आहे. तर जे मार्केट इथं 2-3 वेळेस इथून सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलं होतं. सेम मार्केट आता डबल तिथंच ट्रेड करते. तर त्या हिशोबाने इथं सपोर्टवर पुन्हा बाय केल्या गेलेल्या आहे. 1 मिनिट हे 1 हॉवर लावायचं तर 1 मिनिट. तर इथं बघू शकता की तुम्ही मार्केट इथे पुन्हा इथे आल्याच्यानंतर जो लास्ट सपोर्ट होता हा, त्याच्यानंतर मार्केटचा सपोर्ट घेऊन पुन्हा इथं ट्रेड केलं. वापस सेम इथं सपोर्ट घेऊन पुन्हा ट्रेड केलं, तर मार्केट वापस त्याच लेवलवर आले. तर आता माझ्या ॲनालिसिसनुसार मार्केट पुन्हा सपोर्टवर आले तर एक अपसाईड मूव्हमेंट देऊ शकतं. हे फेल पण होऊ शकतं. त्याची काही जास्त गॅरंटी नाही. पण जे आहे ते प्रोबॅबिलिटीनुसारच आहे. पास होईल नाही तर फेल होईल. तर आता मी अपसाईड ट्रेड घेतला माझ्या ॲनालिसिसनुसार. तर बघूया आता मॅक्सिमम लॉस याच्यामध्ये दाखवला होता ₹419 सध्या आणि टाईम झालेला आहे 9:57. तर याच्यामध्ये आहेत अजून आपल्याकडं एक 9-10 मिनिटं की जे आपण ट्रेड होल्ड करू शकतो. जे पण प्रॉफिट लॉस असेल त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये एक्झिट करणार. सध्या जे 451 मिनिमम लॉस दाखवला आहे 451. 451 मॅक्सिमम लॉस दाखवलेला आहे सध्या आणि मार्केट आपल्या ट्रेड घेतल्यापासून थोडं खाली एंट्रीपासून थोडं खाली ट्रेड करते आणि वेट करूया आता आपण मार्केट स्टॉप लॉसकडे जाईल की टार्गेटकडे जाईल. त्याच्यामध्ये आता सध्या मॅक्सिमम लॉस परत जे पाहिलं आपण तो 497 पाहिला. हे याच्यासाठी ट्रॅक करायचं की याच्यासाठी ट्रॅक करतो की जे मॅक्सिमम एस-एल जे लावलं आहे 26 पॉईंटचा. तर 26 पॉईंटच्या एस-एलमध्ये मला कितीपर्यंत लॉस दाखवून कदाचित जर हा ट्रेड अपसाईड मूव्ह झाला, आता 503 तर अपसाईड मूव्ह झाला, तर मला एक अंदाज येईल की याच्यामध्ये माझा इथपर्यंत जसं आता इथून किती डाऊन आलेलं आहे मार्केट आपल्या एंट्री पॉईंटपासून जर बघत असाल तर तुम्ही 13-14 पॉईंट मार्केट डाऊन आले, तर आपल्याला याच्यामध्ये ऑलमोस्ट 500 प्लस लॉस दाखवला होता. तर 500 प्लस लॉस दाखवला होता, 503 या 504. तर हे ट्रॅक याच्यासाठी की मार्केट उद्या आपल्याला याच्याहून एक एस-एलचा अंदाज घेता येईल की आपल्या किती क्वांटिटीमध्ये किती लॉस होतोय आणि आपल्याला किती क्वांटिटी बाय करायची. तर सध्या ₹600 लॉस दाखवते, ₹600 लॉस दाखवते. तर आपण मार्क करतो की आपला मॅक्सिमम लॉस किती दाखवते. आपल्या एस-एलवर आपण एक्झिट करून टाकणारे ट्रेड. तर एस-एलचा टाईम अजून बाकी आहे. 10:08 आपला एक्झिट पॉईंट आहे टाईम एस-एलनुसार. कारण टाईम एस-एलला जर एक्झिट नाही केलं तर मार्केट अजून आपल्याला डीकेमध्ये पण लॉस देऊ शकतो. तर त्याच्यामुळं जे आपला टाईम एस-एल त्याला प्रोटेक्ट करण्यासाठीच आहे. तर 15 मिनिटमध्ये ट्रेड प्रॉफिट हो या लॉस हो, त्याचा काही संबंध नाही आहे. मार्केट एक्झिट केला जाईल. जर 15 मिनिटाच्या आत मार्केटने एस-एल हिट केला तर मार्केट डायरेक्ट याच्यामध्येच एक्झिट केला जाईल म्हणजे याचा टाईम एस-एलचा वेट नाही केला जाणार. डायरेक्ट एस-एल झाल्याचंच मार्केट एक्झिट केलं जाईल. तर बघूया अजून मार्केट आपल्या डाऊन साईड मूव्ह करतोय आणि मॅक्सिमम किती लॉस पाहिला आहे आपण 663, 666 पर्यंत लॉस पाहिला आहे सध्या आतापर्यंतच्या मूव्हमेंटमध्ये. 666. चला वेट करूया मार्केट कोणत्या साईड. आता 700 पण लॉस पाहिलेला आहे आपण याच्यामध्ये. तर वेट करूया मार्केट आता स्टॉप लॉसकडे जाते की टार्गेटकडे जाते. जे पण होईल मार्केट त्याच्यानुसार आपण एक्झिट करून टाकूया.
तर ₹700 आपण लॉस पाहिलेला आहे करंट घडीला. आता मार्केट वापस थोडंफार का होईना एक ग्रीन कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करते. पण स्टिल आपण ₹700 लॉस पाहिला तो आपण नोट केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला एक अंदाज येईल की आपला जो 26 पॉईंटचा एस-एलमध्ये आपण एस-एल यायचंच राहिलं आणि एक लॉटमध्येच ट्रेड करतोय आपण. एक लॉटमध्येच ट्रेड करतोय आणि एक लॉटमध्ये आपल्याला इथपर्यंत ₹700 लॉस दिसलेला आहे. याच्यानंतर आपल्याला जेव्हा ट्रेड प्लेस करायचा असेल तर त्याची क्वांटिटी आणि एस-एल आपण चेक करून आपली क्वांटिटी प्लेस करू शकतो. यानं आपलं रिस्क मॅनेजमेंट पण व्यवस्थित राहील. तर मी इथं मॅन्युअली मोबाईलहून एक्झिट करून टाकेल, कारण तिथं लावलं तर ते ब्लर होतं थोडं. ब्लर होतं म्हणजे इन शॉर्ट जर समजा असं लावलं इथं क्लोज पोझिशन तर हे असं ब्लर होतं. त्याच्यापेक्षा मी मोबाईलवरून एक्झिट करून टाकेल आणि इथं आपल्याला दिसेल आता सध्या 585 लॉस दिसतोय. तर आपण ह्या ट्रेडमध्ये ₹700 पण लॉस पाहिलेला आहे. आणि मार्केट किती पॉईंट आपल्या याच्यापासून डाऊन आलेलं आहे एंट्रीपासून, असं समजा 19 पॉईंट डाऊन आले तर आपण ₹700 लॉस पाहिला. तर यानुसार आपली जे नेक्स्ट ट्रेडची जी क्वांटिटी राहील ती आपण प्लेस करू शकतो. आपल्याला याचा अंदाज घेणे की मार्केट एक्झॅक्ट किती पॉईंट खाली आल्याच्यानंतर किती लॉस दाखवतं आणि किती प्रॉफिट दाखवतं. कारण जर आपण हे ट्रॅक नाही केलं तर आपण एक फिक्स क्वांटिटी ठरवली तर मार्केटच्या मुवमेंटनुसार फॉर एक्झाम्पल फिक्स क्वांटिटी ठरवली तर फिक्स क्वांटिटी पण आपल्याला कारण आपल्याला क्वांटिटी जी प्लेस करणे ती एस-एलच्या बेस करणे. जर एस-एल आपला जास्त होत असेल आणि आपली क्वांटिटी फिक्स आहे तर आपल्याला त्या दिवशी जास्त लॉस दिसणार, ना की रेग्युलर लॉस दिसणार. त्याच्यामुळं आपली जी क्वांटिटी राहील ती एस-एलनुसार राहील. आणि हे जे मॅक्सिमम आपण लॉस याच्यामध्ये जे बघतोय तर ते त्याच्यामागचं जे मेन रिझन आहे ते एवढंच आहे की फक्त आपल्याला ट्रॅक व्हायला पाहिजे की आपण किती लॉस पाहिला याच्यामध्ये आणि किती आपल्याला क्वांटिटी प्लेस करायला पाहिजे. आता नेक्स्ट टाईम जेव्हा 1 लॉट, 2 लॉट, आता याच्यामध्ये एक अंदाज आला की जेव्हा 20 पॉईंटच्या वरती जेव्हा ट्रेड जातो तर मॅक्सिमम लॉस लिमिट किती आहे ते पण बघावं लागलं. तर माझी मॅक्सिमम लॉस लिमिट 15 ते 2,000 आहे. तर याच्या मधातच लॉस झाला पाहिजे. तर त्यानुसार जर आता मी इथं ₹700 लॉस पाहिलेला आहे ऑलमोस्ट किती पॉईंटच्या खाली नंतर 20 पॉईंटच्या खाली नंतर. तर इथपर्यंत येऊ शकतं. इथपर्यंत जर आलं असेल तर मार्केट 1000-1200 पर्यंत मॅक्सिमम लॉस देऊ शकतं. म्हणजे जी माझी लॉस लिमिट आहे त्याच्या आतमध्येच मार्केट मला मॅक्सिमम लॉस देईल. तर आता इथे 10-2 झालेले आहेत. 10-8ला हा ट्रेड आपल्याला एक्झिट करायचा आहे. तर बघूया मार्केट सध्या थोडंफार का होईना एक रिव्हर्स झालं आहे. पण नॉट शुअर की मार्केट काय करेल काय नाही. कारण त्याचा अंदाज घेणं नाही आहे. मेन हे की आपण आपल्या रूलनुसार ट्रेड करतो की नाही ते. रूल काय आहे की आपण सपोर्टवर बाय करायचं होतं तर बाय केलं. त्याच्यानंतर आपल्याला काय 15 मिनिट टाईम एस-एल लावलेला आहे. त्याच्यानंतर आपली जी क्वांटिटी आहे ती पण आपण आपल्या लिमिटमध्ये घेतलेली आहे. आता बाकी नंतर मार्केट जे मूव्ह करायचं ते करेल. कधी करेक्ट होईल, कधी इनकरेक्ट होईल. त्याचं काही एवढा इश्यू नाही आहे. मेन इश्यू आहे की मी जे रूल ठरवले त्यानुसार मला ट्रेड करणं आणि माझी मॅक्सिमम लॉसच्या आत मला लॉस घेणं. बस त्यानुसार क्वांटिटी प्लेस करणं आणि त्यानुसार ट्रेड एक्झिक्यूट करणं आणि एक्झिट जे करायचं आहे ते टार्गेट आणि स्टॉप लॉसवर करायचं आहे. बाकी याच्यापेक्षा जास्त वेगळं काही लॉजिक नाही आहे आणि त्यापेक्षा वेगळं काही येत पण नाही आहे. बस एवढंच येतं आहे. तर बघूया आता मार्केट आपलं स्टॉप लॉस करते का सेल करते, आपण वेट करतोय. तर सध्या मार्केट अजून ₹500-600 लॉस दाखवते. तर आता मॅक्सिमम लॉस जे कॅल्क्युलेट झाला आहे तो 700 झालेला आहे. त्याच्यामुळं अजून 700च्या पार झालं नाही तर तिथं मार्केट 700च्या आतमध्येच आहे. तर आपण वेट करूया की काय होतं काय नाही. 6 वाजून 4 मिनिट झाले तर अजून आपल्याकडे 4 मिनिट आहेत. 4 मिनिटमध्ये मार्केटनं कुठं पण असो आणि काही पण असो, लॉसमध्ये असो, प्रॉफिटमध्ये असो, ब्रेक इव्हन असो, काही त्याचं बघितलं जाणार नाही. कारण मार्केट आपल्या टाईम एस-एलनुसार एक्झिटचा रूल लागू होतो. तर त्या टाईम एस-एलनुसार आपल्याला या ट्रेडमधून एक्झिट करणे. तर त्याच्यामुळं जास्त काही डोकं नाही लावणे. जस्ट अजून 4 मिनिट होल्ड करणे. एक तर मार्केट कुठं पण असो. इन शॉर्ट सांगायचं एवढंच मीनिंग आहे की टाईम एस-एलनुसार आपल्या टाईमवर आलं की आपण मार्केटला एक्झिट करून टाकूया. बाकी बघितलं नाही जाणार की मार्केट कुठे आहे, काय आहे. तर चला बघूया आता मार्केट सध्या 464-65 आपल्याला लॉस दाखवतंय. तर आता काय होईल काय नाही या ट्रेडमध्ये बघूया. 10 वाजून 5 मिनिट झालेले आहे. अजून 1 मिनिटाची 10 वाजून 5 मिनिट झालेले आहे. मार्केट अजून तिथंच ट्रेड करतोय. तर आपल्याकडे मॅक्सिमम 10 वाजून 8 मिनिट झाले आणि हा ट्रेड एक्झिट होणं हे आपला रूल आहे. तर बघूया अजून आपल्याला 2 मिनिट आहेत. 2 मिनिटामध्ये मार्केट काय करतं काय नाही. टार्गेटकडे जातं की एस-एलकडे जातं त्यानुसार आपलं हा ट्रेड एक्झिट होईल. काही पण करू आपण आपल्या 10-8च्या टाईमनुसार आपण हा ट्रेड एक्झिट करून टाकणार आहे. तर सध्या मार्केट तिथेच ट्रेड करतो. एक बाउन्स घेतल्यानंतर त्याच रेंजमध्ये घुमतोय. कारण मार्केटवर जास्त डोकं लावून फायदा नाही आहे. इन शॉर्ट की मार्केट काय करायला काय नाही. कधी मार्केट सेम सेम सेटअपवर अप जाईल, सेम सेटअपवर डाऊन जाईल. मार्केटचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळे मार्केटवर जास्त डोकं लावणं की बाबा ॲक्युरेटच काऊन होत नाही. इथूनच कसं काय मार्केट खाली चाललं, इथूनच कसं वर चाललं, हे जास्त काही लॉजिक कामाला येत नाही माझ्या ॲनालिसिसनुसार. की मार्केट सपोर्टवर असेल तर सपोर्टवरून मार्केट सपोर्ट करून वरती जातं. रेजिस्टन्स असेल तर रेजिस्टन्स खाली येतं. आता कधी येतं, कधी नाही येत ते मार्केटवर आहे. कारण
ते आपण गेस करू शकत नाही. त्याच्यावर टाईम वेस्ट करण्यात काही मतलब नाही. त्याच्यामुळे आपले काही आपल्या प्रोटेक्शनसाठी जे काही रूल फिक्स केले त्यानुसार आपण चालणं हेच माझ्या ॲनालिसिसनुसार करेक्ट होतं. तर आपल्याकडे 1 मिनिट राहिलं आहे. 10:07 झाले. 10:08ला हा ट्रेड एक्झिट होईल. काही पण असो P&L त्याच्याकडे बघितलं नाही जाणार. मार्केट अपसाईड चाललं आहे. थांबा थोडा वेट करूया. असं पण काही नाही. मार्केट आपल्या साईडला आलं. मार्केट आपल्या टाईमच्यानुसार आलं. आपल्या साईडला नाही, मार्केट आपल्या टाईमच्यानुसार आलं तर आपण ते ट्रेड एक्झिट करणार. मग त्याच्यामध्ये मार्केट आपल्याला प्रॉफिट दाखवू, लॉस दाखवू किंवा मार्केट आपल्या साईडला जात असेल तर थोडं वेट करूया, होल्ड करूया हे पण नाही. तर रूल फिक्स आहेत. तर रूलनुसारच ट्रेड होईल. बाकी भगवान जाणे. तर हा शेवटचा मिनिट आहे. बघूया मार्केट काय करतं आहे. तर मी इथून मॅन्युअली एंट्री एक्झिट करून टाकेल. चला 10:08 झाले. हा ट्रेड एक्झिट केला जाईल. जय श्रीकृष्ण. ॲक्च्युली जो ट्रेड घेतला होता तो सपोर्टवरून बाय केलं होतं. तर मार्केट आपल्या एंट्री पॉईंटपासून खाली ट्रेड करत होतं. तर ना आपलं टार्गेट आलं ना स्टॉप लॉस आलं. पण आपला टाईम एसएलनुसार मार्केट इथे एक्झिट झालेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपला मॅक्सिमम जो लॉस होता तो ₹585 झाला आहे. ह्याच्यामध्ये माझा जे पर ट्रेड लॉस आहे तो 1500 ते 2000च्या दरम्यान आहे. तर इथं बघू शकता तर आता आपल्या टाईम एसएलनुसार एक्झिट केलं. माहीत नाही पुढं, कारण हा डीकेपासून वाचण्याचा एक सगळ्यात मोठा सेफ ऑप्शन आहे. कधी मार्केट असं भरपूर वेळेस करू शकते की मार्केट खाली येऊन तुम्हाला परेशान करेल. पण जेव्हा टार्गेट देईल ॲट द एंड त्याचा जो रिझल्ट राहील तो आपल्या फेवरनं राहील. तर बस आपल्याला तोपर्यंत वेट करणं आहे की मार्केट किती दिवस हे असे आपल्याला दिवस दाखवून परेशान करतं आहे. थँक्यू मित्रांनो. तुम्ही इथपर्यंत जर बघितलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन ऑन करून ठेवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तुम्ही सांगा की तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचा काय आजचा ट्रेडचा रिझल्ट आहे आणि हा टाईम असेल तर जो रूल आहे तुम्हाला कसा वाटतो, मत काय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू. जय श्रीकृष्ण.